उन्हाळ्याचे दिवस चालू होते। उन्हाने अंगाची लाही लाही होत होती। माणसाचे इतकं हाल होते म्हटल्यानंतर पिकांची कशी अवस्था आहे ते बघण्यासाठी सकाळ सकाळ रानात फेरफटका मारण्यासाठी मी नेहमीच जात असतो। रानात 4 एकर ऊस आहे। त्या ऊसाची स्थिती कशी आहे ते पाहण्यासाठी रोज थोडी पायपीट करावी लागते। त्यातून मिळते ते समाधान। नेहमीप्रमाणे रोजचा फेरफटका मारायला जात असताना एके दिवशी अचानक सकाळी वाटेमध्ये एक पोरगं उभा राहिलेलं दिसलं। अंगावर एक फाटकी चड्डी, फाटका सदरा, दिनवानी चेहरा करून एक पोरगं रस्त्याने जाताना दिसले। 18-20 दारिद्र्य त्याच्या एकूणच पेहरावावरून दिसत होते। त्यानंतर त्याने दिनवानी असा चेहरा करून हात करावा की नको असा विचार करत करतच शेवटी हाक मारली, "ए मामा थांब की." तसे मी गाडी थांबवली व छोट्याला घेऊन मी शेताकडे निघालो। आमच्या गावात ऊस तोडीला येताना बरीचशी ऊसतोडीवाले असे एकरी हाक मारतात। अरे तुरे बोलण्याचा जणू काही त्यांना हक्कच आहे। अशी हाक त्यानं दिली। 10-12 वर्षाचं पोरगं। सहज कुतूहल म्हणून मी थांबलो। मी पहिला प्रश्न केला, "नाव काय तुझं?" "मामा मी रियाज आहे." "तू काय काम करतोस?" "मामा मी ऊस तोडीला आलोय." "तुला भाऊ किती आहेत?" मी पुढचा प्रश्न सहज विचारला, पण त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या। मी गाडीच्या आरशातूनच निहाळलं। "बाळा तुझी आई कुठे आहे?" असा सहज प्रश्न विचारला। त्यानंतर तो चटकन बोलून गेला, "मामा माझी आई पळून गेली." या प्रश्नाच्या उत्तरानं मी पुरता भांबावलो। मी पुरता हतबल झालो। मी कचकन गाडीचा ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली आणि मनातल्या मनात विचार करू लागलो, काय जीवन असते एकेकाचे। त्यानंतर माझं कुतूहल जागृत झालं। मी त्याला पुढचा प्रश्न विचारला, "तुला भाऊ किती?" त्या प्रश्नावर त्याने उत्तर दिले, "मामा मला एकच बहीण आहे। ती बहीण देखील मला सोडून गेली। सोडून गेली म्हणजे ती आईजवळ आहे आणि मी इथेच आहे बाजवळ." घरात चांगलं चाललं होतं आमचं, पण अचानक एके दिवशी आमची आई कुणाबरोबर तर पळून गेली असं म्हणतात। त्यानंतर आमच्या कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट लागली। बाबाला कवठाळून 2 दिवस रडत होतो, पण पोट कोणाला थांबू देतं। त्याच्यानंतर बाने दुसरं लगीन केलं, पण मला कशी तरी घरात जागा दिली। नवीन आई लईच मारकुंडी आहे। सारखं दात धरते माझ्यावर। तिला स्वतःला जन्मलेल्या बाळाचा लाड करते। मला मात्र सारखं काहीतरी कारण काढून हातात काय घावल त्याने दणके देत असते। खायला पोटाला काहीतरी शिळपाक वाढते। कसा तरी जीव जतन हुतूया माझा। ही माहिती सांगत असताना पोरगं सारखं कोपऱ्यावर हात चोळत होतं। कोपरा लाल भडक झाला होता। मी म्हटलं, "बाळा कोपऱ्याला काय झालं?" आजच पहाटे उठून चूल पेटवली नाही म्हणून माझ्या दुसऱ्या आईने काठीनं बडवून काढले। त्यामुळे कोपूर खूप दुखायला लागलाय। सगळ्या जगाचे दुःख या छोट्याच्या नशिबाला का असा प्रश्न माझ्या मनात येऊन गेला। दुःख काय असते याच्या जाणीवेच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस माणूस विचार करतो त्यावेळेस या असल्या खऱ्या दुःखाची मनाला जाणीव लागून राहते। मी त्या बाळाला सहज प्रश्न केला, "चल येतोस का आमच्याकडे?" पण त्या बालकाने "नको मामा" एवढे बोलून नम्रपणे नकार दिला। मी खजील झालो। दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है या लोकप्रिय गीताची मला आठवण झाली। खरंच माणूस जगतो कशासाठी, काय आहे माणसाच्या जीवनात याचे चिंतन मी करू लागलो। मी पुन्हा सहज कुतूहलाने त्याला विचारले, "रियाज अरे पुढे काय करायचं असे ठरवले आहे?" तर ते बालक मला म्हणाले, "अल्लाह जाने खुदा पहचाने." त्याला मी लगेच प्रश्न केला, "अरे तो अल्लाह मानतो का भगवान मानतो?" "काय साहेब अल्लाह और भगवान दोनों एक है." या उत्तराने तर माझी बोलण्याची शक्ती संपली। एवढा पोरगा आणि एवढं मोठं ज्ञान त्या मुलाने मला शिकवले होते। मी मनातल्या मनात म्हणालो, "धन्य हो गुरुदेव." कारण आपण छोट्यांचे गुरु असतो, पण छोटे देखील आपले गुरु असतात याची प्रचिती मला आज आली। "बरं मामा मी जाऊ का?" असा प्रश्न त्या छोट्याने केल्यानंतर मी सुद्धा निराश होऊन बसलो। काय बोलावे हेच मला समजेना। आज भारतात कितीतरी रियाजसारखी लहान मुलं आपल्या आईच्या वडिलांच्या प्रेमाला पारखी झाली असतील असा प्रश्न माझ्या मनाला पडला। मी त्या मुलाला माझ्याजवळ गाडीच्या डिकीत नेहमीच असणारा बिस्किटचा पुडा देऊन म्हणालो, "ही घे, खा, भूक लागली असेल." आज समाजात विचार करत असताना कितीतरी रियाज असे जीवन जगत असतील।
मी धीर गंभीर व खिन्न मनाने शेताकडे जाऊ लागलो आणि लोकप्रिय गीताच्या ओळी आपोआपच माझ्या ओठांवर आल्या.